जायचं म्हणजे चला सगळं आता ते आणि मग लेपला घ्या, लेपला पुन्हा परत वाईटला घ्या. इथनं तुला बऱ्यापैकी माहिती आहे ना? इथं लेप नाही नाही बरोबर ना. हा खराब रस्ता आहे. आतनं गाडी काढायची चालायचं. पण बंगला छान बांधलाय. आता गावाला बंगले बांधताय. चांगला बांधलाय टुमदार. 40 लाख रुपये खर्च होत असेल. हा ना नाही बांधलाय. एवढं नाही होत गावाला, नाही? कमी खर्च होते. जागा स्वतःची असते. पिपरी वाजवा आणि पुढं चला. हे घर आहे कुणाचं सविताचं. पुढं अजून शेतवाडी असलं यायची. शेरीवाडी यायचंय, गणेशवाडी. हा तो कॅमेऱ्यात आणून बसले असतो पण ते ये ना तर. इथं खेळतय येऊन रोनक या गावात कळत या. खेळ पण खाल्लं ना? नाही ना तिने नाही काढली. पागल आहे. कुठं त्याच्यामध्ये शेंगदाणे पण खाल्लेले आहे. शेलीवाडी 1 किलोमीटरवर आहे. अजून लांब आहे. अयो गुंजे जाताना पण हाच रोड आहे असणार. तो तिकडून येतो. God. मेंढराला लय आल्या पण मेंढराला एवढे आहेत ना, मुश्किल आहे हे आपल्याला असतात हे. काय समजत नाही आता काय बोलायचं. संपायचं ना माहित मग. लय आत आहे की बघ. मला तिकडे शाळा शेवटी असते. गाव संपल्यावर असते ना ते. इकडे कवायला. फार आत आलेत. आपल्या पण जरा एकदम सर्वात शेवटी आहे का नाही. रस्ता खोदून तर ठेवायचा ना व्यवस्थित सपाट. झेंडे आणि तोरणे. हे काय किरकोळ. अण्णासाहेबांचं हे इकडे एक फोटो घ्या आहे. घ्या सविताचे वडील आले ना. इथे मागे मागे जागा आहे का अजून? ते बघा ते सांग का ते. ते काय उन्हातच सांगणार मग त्यापेक्षा पुढे नाही इथंच आपल्याला लगेच जायचं ना. इथंच राहू दे राहू द्या. रियाचं गेलं. बरं आहे का रिया बसली पहिली. पहिला असं न तिकडे नाहीत रस्ते बनणार एवढे. हे हायवे नको अगं पोहे आता चहा पिला की. मकाची भाकर आहे. पोहे खाऊन
नाश्ता हिनं काय ते कालचं खाल्लं नव्हतं बटाट्याचं. तुम्ही या इकडे तिकडे तर इकडे तुम्ही ब्लाऊज तुम्ही इकडे या नको इकडे तुम्ही जरा घालते बस बरीच बस असं तुम्ही बसा इकडे काय बंद बसू दे कशी त्रास असू दे आमचं गरिबीत नाही येडं वस्त्र असू दे नाही तर सगळंच काय दिलंच पाहिजे असं गोष्ट नाही. आम्हाला भेटणं महत्वाचं वाटतं. मग आम्हाला ती आम्हाला पण त्याच आई वाटतंय चांगलं झालं लेकीचं पोरं झाले नांदत्या का नाही. काय टाका आली परत टुकी घाला आम्ही त्यांना आमचं ह्याला दिला तू पुरावटीवर येते गाडी तुझ्या हे घालून जा नेस साडी आहे की साडी अजून मला परत जायचंय याच्यावरून. हाय हॅलो नमस्कार. व्लॉगला आता व्हॉइस रेकॉर्डनी सुरुवात करते. पाहता आला असाल तुम्ही. हे मंगळवेढ्याकडंच गाव आहे आणि या गावातच भाऊचं लग्न झालेलं. म्हणजे यांच्याकडं मुलीकडं ठरवलं होतं लग्न करायचं. तेव्हा मी आलेली लग्नाच्या वेळेस आणि त्याच्यानंतर आत्ता आले एवढ्या वर्षांनी. म्हणजे 3 मुलं वगैरे झाली, मोठी झाली त्याची. आणि माझी भाऊजाई बोलायला लागली, आई तुम्हाला बोलवते घरी, वडील जाऊन भेटून या. या भाऊजाई नव्हत्या तेव्हा, तिच्या भावाचं लग्न नव्हतं झालेलं. या आता मला हळदी कुंकू लावल्या त्या हे नंतर झाले. आणि नंतर मी पण बदलीमुळं पुण्यात इकडं तिकडं कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे त्यांनी पण कधी फोन केला नाही. आता केला गावी येत आहे तरी या म्हणून. मग गेलो आम्ही आणि खूप ते रिस्पेक्ट देतात आणि त्याचाच आम्ही आदर करून मिस्टर घेऊन गेले मला. आणि रियाची आजी, ती मामी आणि ती मावशी आहे पाठी बसलेली. लवकर सासू सासरे चाललंय की बघायचं चाललंय. टाका पोराची वय होती तांदूळ घाल पिशवी घाल पिशवी खोबरं तुकडं टाक सुंदर आईला साडी दे तुझ्या करू का बंद काम फोटो काढ नक्कीच सांग तर ते चौक आहे त्यांना सांगितले. मग आता गुंजीगावचे आंधळगाव माझ्या मनात तेच होतं गणच वाटत आरव हे तुला खिडकी तुला ही पोरं आहे ती खेळायला. पोरांना खायला घ्यायला पाहिजे. काय दिसलं ना रस्त्यावर शोधणं लागलं. तर आता मी माझ्या आजोळी निघाले इथून पुढे आणि ते पण आटपाडीमध्येच आहे, जांभुळणी गाव आहे. तर आई मंगेश रिया राहणार होती पण निघाली पुन्हा. आणि मला पण मग दुसऱ्या दिवशी सासूबाईंना घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला. तर मग आईला बोलली
मामाच्या गावी. मग मामाचं घर बांधलेलं पूजा होती. आम्हाला काही जायला जमलंच नाही, आई पण नव्हती गेली. मग ते बोलवायला लागला या म्हणून मामा पण. मग आम्ही गेलो भेटायला. संध्याकाळचे 4 वाजलेत. सूर्य बघा किती छान दिसतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट असेच प्रेम देत राहा, करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे.